राज्यभर सध्या ऑपरेशन बांगलादेशी जोरदार सुरू झालंय। भाजप नेते किरीट सोमय्या गावोगावी जाऊन जन्मदाखल्यांची पडताळणी करतायत। मालेगावमध्ये सुद्धा त्यांनी काही दिवसापूर्वी भेट दिली होती। मालेगावमध्ये तर जन्मदाखले द्यायला स्थगिती देण्यात आली आणि या सगळ्यामध्ये मालेगावची बदनामी होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। या विरोधात मालेगावातले स्थानिक आता एकवटलेत। बांगलादेशींना पकडा, मात्र शहरातला एकोपा बिघडवू नका अशी विनंती मालेगाव वासियांनी केली। आपण पाहूयात। सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचं समोर आलं, त्यानंतर बांगलादेशींविरोधात राज्यभरात मोठी मोहीम हाती घेण्यात आली। ऑपरेशन बांगलादेशी संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुढाकार घेतला आणि ते मालेगावात पोहोचले। मालेगावात मोठ्या प्रमाणावर जन्मदाखला घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आला। बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा मालेगाव हा मोठा अड्डा असल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केलाय। सोमय्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी स्थापन करून तपास सुरू केला। या प्रकरणी मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन कुमार देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धारणकर यांचं निलंबन करण्यात आलं। एसआयटीच्या पथकानं मालेगावात घरोघरी जाऊन चौकशी सुरू केली आहे। त्यानंतर मालेगावात तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। किरीट सोमय्या मालेगावची बदनामी करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। माजी आमदार आसिफ शेख आणि सपाचे मुस्तकीम डिग्नेटी यांच्या नेतृत्वाखाली माइनॉरिटी डिफेंस कमेटीची स्थापना करण्यात आली है। हमने डिफेंस माइनॉरिटी कमेटी की स्थापना की। इसमें मेरा खुद का पक्ष, इसमें समाजवादी पक्ष, दोनों कम्युनिस्ट, राष्ट्रीय जनता दल और बहुजन आघाड़ी, ऐसे हम सब एकत्र आए हैं और हमारा यही उद्देश्य है कि मालेगांव को बदनाम ना करें। यहाँ कोई रोहिंग्या, कोई पाकिस्तानी, कोई बांग्लादेशी नहीं रहता है। और जो एसआईटी बनी है, एसआईटी सही चौकसी करना की दिशा में सिर्फ विशेष एक समाज को टारगेट करके वोट बैंक के लिए, वोट के लिए ये नहीं करना चाहिए। हम उसके लिए सहकार्य करने के लिए तैयार है, लेकिन ईमानदाराना तौर पर चौकसी होना चाहिए, बेईमानी नहीं होना चाहिए। इसके लिए समिति की स्थापना हमने की। ऑपरेशन बांगलादेशी सुरू झाल्यामुळे मालेगावात जन्मदाखले द्यायला स्थगिती देण्यात आली आहे। लहान मुलांचे जन्मदाखले मिळत नसल्यानं त्यांचा शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण झालाय। 3/6/2020 उस वक्त लॉकडाउन लगा था, लोग परेशान थे, घबराए थे। तो अब ये हॉस्पिटल और कारपोरेशन का आपस में करस्पॉन्डेंस उस वक्त नहीं हो पाया, जिसकी वजह से अब इसको दाखले की जरूरत आ रही है। तो वो उसके बाद कई बार गया महानगर पालिका में, उसने महानगर पालिका की पावती भी फाड़ ली, मगर वो पावती मिलने के बाद भी महानगर पालिका उसको दाखला नहीं देती। अब इसमें पेरेंट्स की गलती नहीं, जो बच्चा है उसकी गलती नहीं। आज वो बच्चा 5 साल का हो रहा, अगर आज उसको दाखला नहीं मिला तो राइट टू एजुकेशन का सवाल खड़ा होगा। ऐसे दूसरे भी कई मैटर है जो हमने अभी इनको लिख कर दिए कि 6 फरवरी तक आप जो बच्चों का एडमिशन का सवाल है उसका कोई मार्ग निकालिए। मालेगावची ओळख संवेदनशील शहर अशी आहे, मात्र 2001च्या दंगलीनंतर मालेगावमध्ये एकही दंगल झाली नाही। उलट 2006 आणि 2008 मध्ये शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांनंतरही शहरात हिंदू मुस्लिम सामाजिक एकोपा कायम आहे। अशा वेळी किरीट सोमय्या यांनी हस्तक्षेप करू नये अशी मालेगावच्या जनतेची मागणी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडून हे रिक्वेस्ट करतोय की जेव्हा त्यांनी मालेगावसाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची इन्क्वायरी लावलेली आहे, तर किरीट सोमय्या मालेगावला येऊन वारंवार जो आहे ते मालेगावचे मुसलमानोचं नाव घेत आहे, कधी लव जिहादचं नाव घेत आहे, कधी ते म्हणतात की फंडिंग जो झालेली इलेक्शनच्या वेळी ते वोटिंगसाठी यूज केलेला आहे अमाऊंट। आता त्यांनी जो एक नवीन काढलेला आहे की मालेगाव शहरमध्ये बांगलादेशी मुस्लिम आहे आणि 15,000 त्यांनी आधी सांगितलं होतं की बोगस बर्थ सर्टिफिकेट मालेगावच्या मुसलमानांनी घेतलेले आहे। आता ते म्हणतात की 4,000 बांगलादेशी मालेगावला आहे। आतापर्यंत आम्हाला जो माहिती मिळालेली आहे, आतापर्यंत कोणताही एक बर्थ सर्टिफिकेट ऐसा भेटलेला नहीं है कि ते बांग्लादेशी है। आज फिरका परस्तों ने मालेगांव को निशाना बनाया है और ये इल्ज़ाम लगाया है कि यहाँ हज़ारों की तादाद में बांग्लादेशी और रोहिंग्याई आबाद है, जबकि ये बात बिल्कुल बेबुनियाद और गलत है। हमारा ये मुल्क से मोहब्बत करने, हमारा ये मालेगांव
हमारा ये शहर मुल्क से मोहब्बत करने वालों का, वतन से मोहब्बत करने वालों का शहर है। हम ये फ़ख्र के साथ कहते हैं कि देश से गद्दारी करने वाले और देश के राज को फ़रोख्त करने वाले जब कभी पकड़े गए तो उनमें से एक भी मुसलमान नहीं था, सब के सब गैर मुस्लिम हिंदू थे। बांगलादेशींचा शोध घेणंही महत्त्वाचं आहेच, मात्र त्याचवेळी मालेगावमधला सामाजिक स्तर बिघडणार नाही याची काळजीही सरकार आणि प्रशासनानं घेणं गरजेचं आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, मालेगाव।